संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। हर हर महादेव हर महादेव। नमो पार्वती वल्लभ शंकर। नमो पार्वती वल्लभ शंकर। केदारनाथ नमो नमो। केदारनाथ नमो नमो। शंभो महादेवा हर हर महादेवा। 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 नमो पार्वती वल्लभ शंकर। नमो पार्वती वल्लभ शंकर। केदारनाथ नमो नमो। केदारनाथ नमो नमो। शंभो महादेवा हर हर महादेवा। 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 जय शंभो महादेवा हर हर महादेवा। शंभो महादेवा हर हर महादेवा। नमो नमः पार्वती शिव हर हर महादेव। चैतन्य शाश्वतं शान्तम् व्योमातीतनिरञ्जनम् नादविन्दुगणातीतम् तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटि ब्रह्मांड आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो। महात्मा बसवेश्वर महाराज संत शिरोमणी मनमत माऊली श्री गुरु दैवशित शिवाचार्य परम जगुरु माऊली यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो। अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवणारे ओम नमः शिवाय प्रतिष्ठान व नटराज क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्रावण मास तप अनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने महेश स्वामी यांनी सुंदर असा 21 दिवसीय शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं। एक नाही दोन नाही 21 दिवस आणि 21 आकडा फार वेगळा आहे। त्याचं कधीतरी आपण नक्कीच विश्लेषण घेऊ। तुम्ही खरंच जरा लवकर या, कारण की आता जर मी पुढे गीत वाढवलं असेल तर 8 वाजले असतील तरीच मग, म्हणून कमीत कमी 7 ला तरी सुरूच व्हायला पाहिजे। 7:45 जर झाले तर मग कोणा सांगायचं किती। तसा एवढं सुंदर नियोजन केलं, नियोजन सुंदर महेश स्वामीने, जे सगळे सहकारी आहेत त्यांनी किती मला पण कौतुक वाटायचं। ज्यांना दृष्टी नाही
बघा डोळे असणारी घरी आहे, अजून काशी झाली नाही, काही जणांना झाली तो नाही झाली, पण ज्यांना दृष्टी नाही त्यांच्या सांगण्याचा भावार्थ काय होतं बघा. दिसत नाही तरी सुद्धा काशी विश्वनाथला जायचं. म्हणजे ज्यांनी आशा सोडली जगण्याची, त्यांच्या मनामध्ये आशा निर्माण करण्याची, जगण्याची आशा निर्माण केली ती मयूर स्वामी. काय कौतुक आहे खरंच. करावं तेवढं त्यांचं कौतुक थोड्या शब्द कमी पडतील, कारण की असं समाज कार्य प्रत्येकाला घडत नाही. समाजामध्ये आता एकच विरह, म्हणजे सगळ्यांना एवढी सेवा आणि एवढं सगळं घडतच नाही. डोळे नसताना एखादे म्हणले असते डोळे नाही बसा घरीच, पण तरी सुद्धा डोळे नसताना विश्वेश्वराचं दर्शन त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण केली की जगण्याची. आता उद्या त्यांचं दर्शन मला होणार, मी सुद्धा भाग्यवान आहे. मला साथ तुटला लागली आता कधी होतं त्यांना. करावं तेवढं त्यांचं कौतुक खरंच पुढे. अनेक विविध कार्यक्रम आहेत, काशीला जाणं आहे अगदी कमी खर्चामध्ये. म्हणजे ज्यांना घडत नाही त्यांना घडवून आणणं हा सुद्धा एक समाज प्रबोधन कार्यच आहे. ते जसं आम्ही सुद्धा समाज प्रबोधन करतात तसं त्यांचं सुद्धा खूप महत्व आहे. काशी घडत नाही पण कमी मध्ये, म्हणजे त्यांना सुद्धा तिथपर्यंत घेऊन जाणं, त्या विश्वेश्वराचं दर्शन, ही सुद्धा एक मौलाची सेवा आहे. त्यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होते. त्याचबरोबर आज रुद्र पठण केलं आमच्या बहिणीताई, खाली बसून आम्ही ऐकलं बरं का. हा पुरुष सुक्त चालू होतं, आम्ही ऐकलं पूर्ण. धन्य एक विविध कार्यक्रम घेऊ लागला, हे दाम्पत्यच वेगळं आहे असं वाटू लागलं मला तर. ऐकली नाही तसं सर्वजण तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आज डायरेक्ट शिव महापुराण कथा, कारण जास्त विश्लेषणच नाही, वेळच नाही आता. पण नंतर 21 दिवसाचा वेळ आहे, पण आता वाटू लागले 21 दिवसात पण कथा होती का नाही. हा काल आपण बिंदू आणि चंचुडा यांच्या वर्णनापर्यंत आहे. 7 दिवसाच्या शिव महापुराण कथामध्ये आज सतीखंड सुरू झाला असता. अजून आपला सृष्टीखंड सुद्धा सुरू नाही, फक्त महात्म्य चालू आहे. बिंदू तो देहत्याग झाला, पिशाच योनीला प्राप्त झाला. त्याची पत्नी जिनं शिव महापुराण कथा ऐकली आणि ती शिव परमात्म्याच्या चरणावर समर्पित झाली. तिथं गेल्यानंतर तिनं काय बघितलं, तिनं बघितलं की पार्वती माता शिव परमात्म्याची पूजा करत आहे. आणि इथं प्रश्न विचारला, मी इथं प्रश्न विचारला कारण मला आपण किती जणांनी आपल्या पती परमेश्वराचं दर्शन घेतलं. आपल्या मनालाच म्हणा, बरोबर आहे, आपल्या मनालाच. पार्वती माता पती परमेश्वराची पूजा करू लागली आणि चंचुलेच्या मनामध्ये प्रश्न आला की पाप केल्यानंतर त्याचं फळ हे भोगावंच लागतं. पण ते पाप कोणतं असेल, मग माझ्या पण पतीकडून अनेक गुन्हे घडले, तो व्यभिचार केलेला आहे, दुराचारी आहे, पापी आहे, मग याला कोणती योनी प्राप्त झाली असेल, काय करावं. पार्वती मातेला विनंती करू लागली, माता भगवती माझ्या पतीला कोणती योनी प्राप्त झाली असेल. पार्वती मातेनं अंतर्दृष्टीनं सांगितलं तुझ्या पतीला पिशाच योनी प्राप्त झाली. मनामध्ये दुःख झालं, पण ती तितक्यात नाही थांबली. चंचुला जिद्दीवान होती. पार्वतीला म्हणली, पार्वती माता मी असं काय करू की माझ्या पतीला पिशाच योनीमधून मुक्तता देऊ, यासाठी मी काय केलं पाहिजे. पार्वती मातेनं सांगितलं पर्याय नाही.
तिनं सांगितलं शिव आणि पार्वती जवळ पर्याय नाही, असं काहीच नाही, पर्याय आहे. काय करू? पार्वती मातेची भक्ती करू लागली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. देवी भगवतीची उपासना केली, प्रार्थना केली, असं काय करू की माझ्या पतीला पिशाच योनीमधून मुक्तता मिळेल. आजची कथा एवढी सुंदर आहे. प्रत्येकाने काय मागावं यावर सुंदर असं विश्लेषण माझ्या या शिव महापुराण कथेमध्ये सुंदर विश्लेषण केले. पार्वती मातेला प्रश्न केला, काय काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं काहीच नाही, असा एकमेव देव आहे आणि तो म्हणजे शिव, अनेक संकटातून मुक्त करणारा, प्रत्येक भक्ताला जे पाहिजे तो देणारा. एवढंच नाही, त्या शिव परमात्म्याकडे काही नाही असं नाही. शिव परमात्म्याच्या डिक्शनरी मध्ये सगळं देण्याचंच आहे, नाही नाहीच, जे पाहिजे ते द्यायचं. शिव परमात्म्याची भक्ती कर. शिवाची भक्ती करण्यासाठी काय लागतं? पवित्र मास आहे, श्रावण मास. प्रत्येक जण आज सोमवार आहे, प्रत्येकाने आज उपवास ठेवला आणि प्रत्येकाने कोणी रुद्र अभिषेक केला, बरोबर आहे. कोणी काय केलं? कोणी नामस्मरण केलं, कोणी पारायण केलं. आमच्या ताईने तर रुद्राध्याय घेतला. कोणी काय केलं? शिव परमात्म्याची भक्ती. पण सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे नाम, भगवंताचं नाम. काय केलं पाहिजे? देवाला काय करावं? विनंती कशी करावी? आणि भगवंताला सगळ्यात प्रिय जर काय असेल ना तर जल आहे, जल. का? स्वतः शिव परमात्म्याने जटेमध्ये गंगेला स्नान केलेले. स्वतः शिव परमात्म्याला कुणी जल नाही वाहिलं? भगवान विष्णूने, भगवान ब्रह्मदेवाने शिव परमात्म्याची पूजा केली. तुम्ही आम्ही तर कुठले कोणाला माहिती? तुम्ही आम्ही कोण आहे? स्वतः भगवान विष्णूने. त्याला शास्त्र पुरावा आहे. ब्रह्म मोरारी सुराचित लिंग निर्मल माशिव शोभित लिंग जन्म दुःख विनाशक लिंग तत्प्रणमामि सदा शिवलिंग. ओम
शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. कुणी जन्म आहे तर ब्रह्मदेव आहे. मुरारी भगवान विष्णू आहे. सुरार्चित लिंग, सुर आणि असुर. देवमुनी प्रवरार्चित लिंग. त्या देवांनी, मुनींनी, ऋषींनी, स्वतः ब्रह्मदेवांनी, विष्णुदेवांनी त्या शिव परमात्म्याची पूजा केली. आम्ही कोण आहे? जल समर्पित केलेलं आहे. जल. विचार करा, भगवंताला अतिशय प्रिय जर काय असेल तर जल आहे. विचार करा, साध्या पाण्याने प्रसन्न होणारा देव आहे. साध्या जलाने प्रसन्न, बाकी जास्त काही लागत नाही. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे नाम. त्या भगवंताचं नामस्मरण सारखं केलं पाहिजे. कारण शास्त्रामध्ये त्याला एक वेगळा पुरावा आहे. त्याला तुम्ही गंगा, यमुना, सरस्वती म्हणता ना, त्याला लांब जायची काय गरज आहे? हो, लांब जायची काय गरज आहे? भगवंताला 3 वस्तू अतिशय प्रिय आहे. एक म्हणजे नाम, दुसरं म्हणजे भस्म, आणि तिसरं म्हणजे रुद्राक्ष. अतिशय प्रिय रुद्राक्ष. प्रत्येकाच्या अंगावर एक तरी रुद्राक्ष असला पाहिजे. का? रुद्राक्ष वृक्ष बीजाय भूत संभूत केतवे नेत्रताय रुद्राय नमो नमः. रुद्राक्ष जो आहे, या रुद्राक्षाची उत्पत्ती लोकांच्या हिताकरता झालेली आहे. रुद्र म्हणजे भगवान, शिवाक्ष म्हणजे डोळा. डोळ्यातून एक अश्रू पडला, त्या अश्रूपासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. असं रुद्राक्ष. तो रुद्राक्ष एक तरी आपल्या अंगावर असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं भस्म. किती मेकअप करा पण भस्म लावायची लाज वाटते. काय केलं? भस्म लावलं की बरोबर दिसत नाही. चेहऱ्याचं मेकअप खराब होऊन जातो. एवढं फाउंडेशन लावलेलं, एवढ्या भारी भारीच्या क्रीम लावलेल्या, एवढं मेकअप केलेलं सगळं एका मिनिटात बरोबर आहे ना? चीज सोडवायची. ओ झोपले काय? थोड्याही माना हलत नाही. भस्म नाही, पण शिव परमात्म्याला कोणता भक्त आवडतो? ज्या भक्तांनी भस्म लावलेलं आहे असाच भक्त आवडतो. ज्यांच्या अंगावर एक तरी रुद्राक्ष आहे असाच भक्त आवडतो. आणि ज्यांच्या मुखामधून भगवंताचं नाव निघतं असाच भक्त देवाला आवडतो. का? तर गंगा, यमुना आणि सरस्वती ज्या ठिकाणी एकत्र आल्या त्याला प्रयाग म्हणतात, त्याला संगम म्हणतात. बरोबर आहे? आणि तो संगम आपल्या देहावर आहे. देहावर दुसरीकडे जायची सुद्धा गरज नाही. मुखामधून भगवंताचं नाव निघतं म्हणजे आपलं पाप धुवून जातं. गंगेमध्ये गेलं की पाप धुवून जातं. बरोबर आहे? गंगेत डुबकी घेता की नाही? घेता की नाही? कुठल्या तरी तीर्थावर गेलं तर घेता की नाही? 3दा डुबकी घेता. का? तर पाप जावं. मग ती गंगा आपल्या मुखामध्ये भगवंताचं वारंवार नामस्मरण करणं म्हणजे आपलं पाप धुवून जाणं. यमुना जी भस्म आहे, भस्म. आणि सरस्वती जो रुद्राक्ष आहे, एक तरी रुद्राक्ष अंगावर असला पाहिजे. या चंचुलीला प्रश्न पडला, शिव परमात्म्याची भक्ती आता करावी तरी कशी? देवाला प्रसन्न करून घेतल्याशिवाय देव माझा पती जो बिंदुक आहे त्याला पिशाच योनीमधून मुक्त करू शकत नाही. मग देवाची भक्ती केली पाहिजे. ती भक्ती करावी कशी? थोडे हातावर करा. सगळ्याला हात आहेत ना? चीज सोडवायला
आता शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा शिव माझा मी शिवाचा शिव माझा शिव माझा मी शिवाचा शिव माझा मी शिवाचा शिव माझा आणि मी शिवाचा चंचलेमध्ये भक्ती शिव परमात्म्याची नामाने भक्ती करू लागली, गाऊ लागली, नाचू लागली, आनंद घेऊ लागली, आनंद घेऊ लागली, गाऊ लागली, नाचू लागली, आनंद घेऊ लागली. आणि शिव परमात्मा प्रसन्न झाले. देवाला विचारलं, देवा माझा पती पिशाची योनीला गेलेला आहे आणि त्या पिशाची योनीमधून माझ्या पतीची सुटका करायची. काय मागितलं पाहिजे हो देवाला? काय मागावं हे कळालं पाहिजे. अनेक जण भक्ती करत असतात, विविध प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे भक्ती करत असतात. तसा एक 25-26 वर्षाचा युवक भगवंताची भक्ती करू लागला, नामस्मरणाने भक्ती करू लागला. ओम नमः शिवाय षडाक्षरी पंचाक्षरी मंत्राने, नमः शिवाय पंचाक्षरी षडाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राने भगवंताची स्तुती करू लागला. भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी आतुर झाला. का? त्या युवकाला सांगितलं, बाबा आई म्हणली, बाळा अरे मला डोळ्याने दिसत नाही रे, मला दृष्टी पाहिजे, पण मी भगवंताची भक्ती करू शकत नाही. सगळे काही स्वामी सारखे नाही, महेश स्वामी सारखे जे काशीला घेऊन जाणार. पण अरे मला दृष्टी पाहिजे, तो भगवंताची भक्ती कर. बायकोला राग बघितलं, आता म्हातारीला दृष्टीला काय करायचंय? अहो आपल्याला पुत्र नाही, पुत्रासाठी भक्ती करा जरा. अहो पुत्र पाहिजे. आता बायकोचं नाही म्हणावं तर शक्यच नाही. एखाद्या वेळेस जर गेली तर मग खायचं मुश्किल. मग काय करावं? त्याला मला या दोघीला सांभाळण्यासाठी धन पाहिजे. धनाशिवाय काही खरं नाही. काय करावं? भगवंताच्या भक्तीसाठी गेला. चला मला शिव परमात्म्याची भक्ती करून भगवंताची भक्ती करण्यासाठी गेला आणि भगवंताचं नामस्मरण करू लागला. प्रयाग अशा तीर्थक्षेत्रावर जाऊन भगवंताची भक्ती करू लागला. नेमकंच देव प्रसन्न झाले, शिव परमात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर देवाने विचारलं, तुला काय पाहिजे? पण त्याच दिवशी पार्वतीनं सांगितलं होतं, देवा अहो तुम्ही खूप भोळे, काय द्यावं किती द्यावं तुम्हाला कळत नाही. आतापासून प्रत्येक भक्ताला एकच वरदान द्यायचं. आणि भक्त किती वरदान मागण्यासाठी आलं होतं? तुम्ही जागे आहेत ना? किती? उगा तरी हात वर करा. 5 4 काय असतील ते 3 बघा. सगळे श्रुतीवर आहे, फक्त दाखवत नाही.
3 वरदान मागण्यासाठी आला. देवाने सांगितलं बाबा 3 नाही, प्रत्येकाला एकच वरदान द्यायचं ठरवले, नाहीतर मला सुद्धा पार्वती कैलासाला येऊ दे. माझाही कार्यक्रम आवडतो. काय करावं मग? आता काय केलं पाहिजे? भक्त चतुर असतात, देवापेक्षा भक्त हुशार आहे. काय मागावं हा विषय. देवापेक्षा भक्त हुशार असतात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं बाबा देवा एकच मागतो, मग फक्त एक मागतो, ते म्हणजे मेरी माँ सोने के महल में देखी पोता. देव म्हणले तथास्तु. काय मागितलं? मेरी माँ सोने के महल में धन आले, देखे डोळे आले, पोता त्याला पुत्र द्यावा लागला. एकाच मागणी 3 मागण्या. तसं काय मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे. त्या भक्ताने जसं भगवंताला एक मागितलं, देवाने तथास्तु म्हणले, देऊन टाकलं. पार्वतीकडे गेले, पार्वती म्हणले देवा किती दिल्या मागण्या? देव म्हणले 1 दिली. त्यालाच तर देवा तुम्हाला भोळा म्हणतात. खरंच तुम्ही किती भोळे आहे देवा, पण एक लक्षात घ्या, देव भोळा आहे, विसर भोळा नाही. देव भोळा आहे, शिव परमात्मा भोळा आहे, पण विसर भोळा नाही. तुम्ही 3 मागण्या दिल्या देवा. देव म्हणले 3 जरी मागण्या असल्या तर त्याची मागायची पद्धत एक होती. मागण्या किती का असणार, पण एकाच मागणीत 3 मागण्या मागितल्या. तसा चंचुला शिव परमात्म्याला करुणा याचना करू लागली. काय द्या? संगती जन्माचा विसावा मनाचा, सुखी ठेव देवा माझा, गदी तुमकवाचा, गदी तुमकवाचा, सुखी ठेव देवा माझा, गदी तुमकवाचा, गदी तुमकवाचा, सुखी ठेव देवा माझा, गदी तुमकवाचा, गदी तुमकवाचा, सुखी ठेव देवराया, गदी तुमकवाचा, गदी तुमकवाचा. नको राजगादी, नको घोडागाडी, नको राजगादी, नको घोडागाडी, विश्रांतीचे स्थान माझे, विश्रांतीचे स्थान माझे, प्राणनाथ माझा, प्राणनाथ माझा, संगती जन्माचा विसावा मनाचा, सुखी ठेव देवा माझा, गदी मुखवाचा, गदी मुखवाचा, सुखी ठेव देवराया, गदी मुखवाचा, गदी मुखवाचा. काय मागावं? संगती जन्माचा विसावा मनाचा, सुखी ठेव देवा माझा, गदी मुखवाचा, गदी मुखवाचा. काही नको देवा, धन येईल जाईल रे, पण देवा माझ्या बिंदूला जी पिशाची योनी प्राप्त झाली ना, त्या पिशाची योनीमधून मला मुक्त करायचं एवढंच पाहिजे. मला काही नको, राजगाडी नको, घोडागाडी नको, फक्त माझ्या विश्रांतीचं स्थान म्हणजे माझा प्राणनाथ, याच्या पलीकडे मला काही नको. काय मागावं कळालं पाहिजे. रोज उठून भगवंताला हात पसरता, पण मागता काही हेच कळत नाही. देवा मला एवढंच द्या, मला जास्त काही नको, फक्त माझा प्राणनाथ सुखी ठेव. देवाने सांगितलं बाई तुझा प्राणनाथ जंगलामध्ये, पर्वतामध्ये पिशाची योनी घेऊन किंचाळत फिरत आहे. काय करू? एक गंधर्व पाठवतो, त्या गंधर्वाला घेऊन जा. नामाच्या बळावर, कशाच्या? नामाच्या बळावर
त्या पिशाची योनीमधल्या भिंदुकाला बांधलं जाईल आणि पुन्हा शिव महापुराण कथा गायली जाईल आणि ती कथा एकाग्र चित्तानं जर त्यानं ऐकलं ना तर पिशाची योनीमधून मुक्तता होईल। एवढी महान कथा आहे पिशाची योनीमधून मुक्ती देणारी कथा आहे। विचार करा मग पिशाच्याला जर मुक्ती मिळते तर आपण तर मनुष्य आहे आपल्याला का नाही मुक्ती मिळणार की नाही? आजपर्यंत आपलं महत्व चालू आहे आणि मग आपण मध्ये सृष्टीखंडामध्ये प्रवेश करायचा। कथा काय ऐकावी जीव तोडून मी सांगत आहे ही कथा ऐकल्यानंतर काय होतं ते संचित कर्म असतं। लक्ष 84 योनीमध्ये ज्या वेळेला मानवाचा जन्म मिळतो त्या वेळेला साधूची संताची संगत मिळत नाही आणि ते जे आपलं कर्म आहे ना त्या कर्माचं गाठोडं जशाची तसं राहून जातं आणि मग ते म्हणजे संचित कर्म आहे। पावली परम रहस्यामध्ये सांगतात कर्म ती क्रिया जाणीजे आपली क्रिया निपुण आचरिजे निष्काम बुद्धीने कीजे शुद्ध कर्म आणि क्रियामधून सुद्धा कर्म होतो। 21,600 वेळा श्वास घेतो आणि सोडतो हे सुद्धा एक क्रियाच आहे। म्हणजे चालू असलेल्या देहाकडून क्रिया होते आणि हा देह जो मिळाला तो प्रारब्ध। तुम्हाला आता वाटत असेल की हा देह मिळाला पण पूर्व संचित चांगलं होतं म्हणून हा मानवाचा जन्म मिळाला पण पुढे हा जन्म मिळाला कशाला? संसार करण्यासाठी नाही। संसार तिथंच आहे। संसार म्हणजे काय? संसार असार आहे। असार म्हणजे काय? तिथं सुद्धा एक तुम्हाला शुद्ध असं समजल असं साध्या सोप्या भाषेमध्ये छोटा दृष्टांत सांगेल। संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय? घरामध्ये दूध आहे आपल्या दूध माहिती नाही असं कोणाला नाहीच। दूध आहे दूध हे सार आहे का असार आहे? ठीक आहे तुमचं म्हणणं सार आहे तर बरोबरच आहे पण दूध हे सार नाही। ज्यापासून पुढे क्रिया होते ती असार असते। दुधापासून पुढे दही होतं दह्यापासून पुढे लोणी निघतं ताक होतं लोण्यापासून पुढे तूप होतं मग तुपापासून पुढे कोणती क्रिया होते का? चिंचवडवाले तुमच्याकडे होती का? पुण्यामध्ये काय विशिष्ट उतरच नाही। ज्यापासून पुढे दुसरी क्रिया होत नाही ते असा सार असते सार। तूप काय दूध कसं काय म्हणले पोचलेच नाही आपण त्या तुपापर्यंत। मग दूध काय दिसतं दूध गोड आहे पौष्टिक आहे तरी सुद्धा असार आहे। तसा हा जन्म मिळाला पण इथं जर भक्ती केली तर मुक्ती आहे नाहीतर हा जन्म मिळाला मुक्त होणं हे चुकीचं आहे। लाभच कळत नाही। चंचूला जाणून घेतलं आणि चंचूला शिव परमात्म्याची भक्ती करून प्रसन्न करून घेतलं आणि आपल्या पतीला सुद्धा पिशाची योनीमधून मुक्ती मिळावी म्हणून तिची खाटात बुद्धी। विचार करा आपली सुद्धा असली पाहिजे की नाही? असायला पाहिजे की नाही? मीच कथा ऐकली माझ्या पतीला नाही आणि दोघं जे ऐकतात नाही तो जे जोडी नव्हते तर ते बघायचंच काम नाही। पुण्य माणसं भाग्यवान आहे ते कारण सहसा दोघाला घडत नाही। घरी जर मुलं रडत असतील तर तुम्ही घरी बसा मुलांना सांभाळत मी कथा ऐकली नाही तर तू बघ घरचं मी कथा ऐकतो असे। पण इथं जे जोडे आल्यात ना ते भाग्यवानच नशीब आहे की जोडीला कथा ऐकायला। चंचूला तुम्हाला
अजून एक सांगू का, काल तुम्ही म्हणलं होतं की एक स्त्री, आता इथं बसलेले पुरुष काल सांगितलं की प्रत्येक महिलाने पती परमेश्वराच्या पाया पडा. आता थोडं तुमच्याकडे जाऊ का, काल याचं झालं, आज तुमच्याकडे. तुमची एक लाडकी बहीण म्हणून तुम्हाला बोलत आहे बरं का, असं काही नाही. तुम्ही म्हणता कसं काय आम्हाला बोलू, तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, प्रत्येक पुरुष त्याला एक स्त्री महादेवाला एक लोटा जल घेऊन जाते ना, त्यावेळेला ती स्वतःला काहीच मागत नाही. एक पुरुष ज्यावेळेला एक लोटा जल घेऊन जातो त्यावेळेला स्वतःलाच मागतो, एवढं लक्षात ठेवा. पण एक स्त्री ज्यावेळेला एक लोटा जल घेऊन जाते, ज्यावेळेला भगवंतापुढे हात पसरते, भगवंताला विनंती करते, त्यावेळेला स्वतःला काही मागत नाही. देवा माझ्या पती परमेश्वराला सुखी ठेव, देवा माझ्या मुलांना सुखी ठेव, देवा माझं घरदार सुखी राहू दे, मला काय दुःख द्यायचे ते, पण माझ्या परिवाराला सुखी देव. एवढं जर कोण म्हणत असेल तर ते फक्त माता. आता 90% जर परमार्थ फक्त महिलांवर आहे. आणि मी हमेशा माझ्या कथेच्या माध्यमातून सांगते, घरामध्ये एक जरी सात्विक असेल ना तर अख्खं घर सात्विक होतं. एक तरी घरामध्ये पुरुष असो की महिला असो, घरामध्ये कमीत कमी एक जण तरी सात्विक पाहिजे. नाही दोघं जण नसले तर जाऊ द्या, महेश स्वामी तसं, आमच्या रोहिणी स्वामी तसं, दोघं या कार्यामध्ये, पण कमीत कमी एक तर, बरोबर आहे का? एक जण जर असलं ना तर बरोबर घर सात्विक होतं. पण घरामध्ये जर कोणच सात्विक नसेल ना तर त्या घराला भूताचा अवतार येतो, ते घर घरासारखं राहत नाही. कमीत कमी त्या घरामध्ये महिला जरी असली ना तर त्या घराला स्वर्ग बनवण्याचं काम करतो. चंचुला स्वतःची भक्ती, स्वतः व्रत, उपवास, तप एवढं करून स्वतःच्या जीवाला ताण देऊन काय मागत आहे तर माझ्या पतीला पिशाच योनीमधून मुक्ती व्हावी. बघा काय संबंध आहे, माझ्या पतीला पिशाच योनीमधून मुक्ती मिळावी, भगवंत आम्हाला अजून काही नको. देवाने सांगितलं एक गंधर्व, त्या गंधर्वाने ती शिव महापुराण कथा गायली आणि गायल्यानंतर त्या बिंदू ब्राह्मणाला नामाच्या बळावर बांधून ठेवलं होतं. म्हणून नाम अत्यंत महत्वाचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगू, काही काही जण सकाळी मोबाईलवर ओम नमः शिवाय लावून ठेवतात, तेव्हा काही अडचण नाही. काही जण धून आणून लावून ठेवतात, बरोबर आहे. घर पवित्र होईल पण देहातून जोपर्यंत मुखातून नाम जात नाही तोपर्यंत देह पवित्र होतच नाही. देह पवित्र होण्यासाठी मुखामधून नामस्मरण झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय देहच पवित्र होऊ शकत नाही. इतकं नामस्मरणाला महत्व आहे. आणि विचार करा, असा श्रेष्ठ जो सगळ्या महिन्यामध्ये मास उत्तम मास श्रावण मास अतिशय पवित्र, ज्यामध्ये शिव परमात्मा सुद्धा भक्ती करण्यासाठी बसतात, ज्यामध्ये गुरु सुद्धा अनुष्ठानला बसतात, आणि शक्ती प्राप्त करून घेण्याचा जर कुठला महिना असेल तर श्रावण मास. म्हणून त्या महिन्यामध्ये महेश स्वामींनी शिव महापुराण कथेचं आयोजन केलं, बरोबर का? तर इतर कुठेही आपलं लक्ष जाऊ नये. थोडे दिवस सिरियल बंद व्हावे, मला काही जास्त नाव माहिती नाही कारण मी टीव्हीच बघत नाही, पण एक दोन जे माहिती आहेत ना त्याचं सांगते ना. एक दोन सुद्धा आठवायला वेळ कारण तिकडे नाहीच लक्ष. विचार करा, हे सिरियल मध्ये किंवा या टीव्ही मध्ये किंवा अनेक ठिकाणी वट्ट्यावर काट्यावर न बसता कमीत कमी एक तरी तास 18 पुराणांचा राजा शिव महापुराण
पवित्र शब्द कामावर पडावेत म्हणून त्यांची धडपड आहे. विचार करा, एवढी धडपड आहे. 24 तासामध्ये 2 तास जरी भक्तीला लागले तरी आपला श्रावण मास अतिशय पावन झाला. म्हणून या महिन्यामध्ये कथा कीर्तन ऐकले जातात, जास्त नामस्मरण केलं जातं. बरोबर आहे. मग चंचुलीचा पती पिशाची योनीमधून मुक्त झाला. कशामुळं? शिव महापुराण कथा ऐकली म्हणून. आणि कैलासाला आले शिव परमात्म्याचं जोडीनं दर्शन घेतलं. पिशाची योनीमधून मुक्ती मिळाली. मग आपण तर मानवाचे आहेत, आपण तर मानवाचे आहेत. पिशाची योनीमधून मुक्ती मिळाली तशी शिव महापुराण कथा आज आतापर्यंत फक्त आपण महात्मा ऐकत होता. 3 दिवस घालवले की शिव महापुराण कथेचं महत्त्व. आता एक त्याच्या पुढे जाऊन आज महात्म्य संपवायचंच ठरवले. उद्या सृष्टीखंडामध्ये जायचंच. कथेचं महात्म्य असं आहे, ज्यावेळेला आपण बसतो ना, ते क्षेत्र किती पवित्र आहे बघा. ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्तात्रेय महाराज त्यांच्या त्या पवित्र भूमीमध्ये ही शिव महापुराण कथा चालू आहे. म्हणजे साक्षात दत्तात्रेय भगवंत आपल्या सोबत आहेत कथा ऐकायला येते. त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे, स्वामींनी सांगितलं पदर घ्यायचा. या पदर घेण्याचं कारण सांगू का? शास्त्राचं वेगळंच आहे, पण माझं सांगू का तुम्हाला? जे काही सांगितलं ते डोक्यावरून जाऊ नये म्हणून पदर घ्यायचा. आता तरी पटलं का? साध्या सोप्या भाषेत इकडच्या इकडून असं जाऊ नये म्हणून पदर घ्यायचा. शास्त्रामध्ये कारण वेगळं. सगळ्यात सुंदर जर स्त्रियांचं रूप सुंदर कशाला दिसत असेल तर ते केसांवर. बरोबर आहे. आणि ते केस जे आहेत ना ते सुंदर आहेत. आणि शास्त्र सांगतं की हे केस कोणालाही दाखवायचे नाहीत, कारण याच्यामुळे महाभारत घडलेलं. द्रौपदीचा दृष्टांत अतिशय सुंदर इथं आहे. महाभारत घडलेलं आहे. द्रौपदी कुठं उभं टाकली होती? केस विंचरत उभं टाकली होती. बरोबर आहे. आणि त्याच वेळेला दुर्योधन जात होता. तिनं केस मोकळे सोडले. बरोबर त्यानं म्हणलं किती सुंदर आहे म्हणून तिच्याकडे बघितलं. बघता बघता त्याचा पाय घसरला पाण्यामध्ये पडला. बरोबर आहे ना? महाभारत पाण्यामध्ये पडला. आणि पडल्याबरोबर द्रौपदीच्या तोंडामधून एक वाक्य गेलं माय. कुठंच महाभारत कधीच कधीच असं तसं घडत नाही. त्याला कुठं ना कुठं कारण असतं. तिच्या मुखामधून एक शब्द गेला, अंधे का पुत्र अंधा. आलं लक्षात? अंधे का पुत्र अंधा. याचा बदला घेण्यासाठी एवढं महाभारत घडलं. इतकं महाभारत घडलं. म्हणून शास्त्रामध्ये स्त्रियांनी पदर घ्यायचा, पण कमीत कमी तुम्हाला जास्त नाही घ्यायचं. जास्त आम्हीच घ्या म्हणत नाही, फक्त कथेत पुरता. जास्त नाही घ्यायचा. उगाच कथेत पुरता, ताक पुरता, ताक पुरता. ऐक ना, हर 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 हर. शिव महापुराण कथा सांगते. ठीक आहे, आपल्याला महाभारताकडे जायचं नाही, फक्त शिव महापुराण. उगाही दृष्टांत घेतलं की महाभारत घडलं कुठून, तो दृष्टांत घेतला. चंचुला आणि मेंदूक यांना मुक्ती मिळाली. दुसरी गोष्ट आहे, काही दिवस कसं करतात, 1 महिना फलाहार घेऊनच महिना करतात. का तर या महिन्यामध्ये अन्नच नको. काही जण फलाहार घेऊन महिना करतात. काही जण 1 टाइम जेवण करतात आणि महिना करतात. ज्यांना शक्य नाही त्यांनी 2 टाइम जेवण करून तरी कथा ऐकली पाहिजे. सांगायचा उद्देश का? कथेमध्ये एकाग्रता येण्यासाठी देहाला थोडा ताण दिला जातो. उपवास कशासाठी करतात? आईला केला म्हणून बाईनं केला, बाईनं केला म्हणून ताईनं केला. बरोबर आहे.
उपवास काय? अहो एकाला विचारलं लिंग का घालता, लिंग का घातलं पाहिजे, सहज विचारलं. त्यांनी सांगितलं आमची परंपरा आहे लिंग घालायची. आता परंपरा आहे का? लिंग का घातलं पाहिजे? आता इथं महेश स्वामींनी दीक्षेचा कार्यक्रम ठेवला. गुरु मंत्र घेतला पाहिजे, बरोबर आहे का? गुरु केलाच पाहिजे, दीक्षा घेतलीच पाहिजे. दत्तात्रेय महाराजांना 24 गुरु होते, एक नाही ना दोन नाही, 24 गुरु होते. म्हणजे गुरु केलाच पाहिजे. आणि ज्यांनी गुरु केला नाही ना त्यांना गरगर गरगर फिरवणारे महाभूत येतात, जीवन त्याच्यात जग. म्हणून गुरु केला पाहिजे, दीक्षा घेतली पाहिजे आणि इष्टलिंग घातला पाहिजे. तो ठेवलाय कार्यक्रम म्हणून थोडासा विषय निघाला. का बरं? दीक्षा तरी वीरशैव धर्मामध्ये, पण गुरु मात्र असं काहीच नाही बरं का. गुरु जो जन्माला आला प्रत्येकाला गुरु आहे, गुरु प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी संप्रदायाची गरज नाही, त्यासाठी जात पंथ धर्म बघायची गरजच नाही. प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे. गुरु करणंच गरजेचं आहे, गुरु मंत्र घेणंच गरज आहे. तोपर्यंत जो मांस पिंड आहे त्याचा मंत्र पिंडामध्ये रूपांतरच होत नाही. म्हणून गुरु केला पाहिजे. आणि अनेक मंत्र घ्या, किती मंत्र म्हणा, काही अडचण नाही. मंत्र नाही थोडे नाही, सप्तकोटी म्हणजे 7 कोटी मंत्र आहेत. पण 7 कोटी मंत्राचा राजा जो ओम नमः शिवाय षडाक्षरी पंचाक्षरी मंत्र, याला एक कारण आहे. त्याला एक कारण आहे का? आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत आणि त्या प्रत्येक चक्राला यकार उकार मकार नकार शकार आणि पुनर्लाष्टोकार. म्हणून या 6 चक्र जागे करण्यासाठी ओम नमः शिवाय जप केला. शास्त्र कारण आहे. तसा गुरु सुद्धा केलाच पाहिजे, हा विषय आहे. दीक्षा सुद्धा घेतलीच पाहिजे, लिंग सुद्धा घातलाच पाहिजे. आणि या तर महिन्यामध्ये महादेवाची भक्ती केलीच पाहिजे. हर 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 हर. शिव महापुराण कथेमध्ये शिव महापुराण कथेचं महात्म्य ऐकत आहे. कथेमध्ये असं उच्चार आलेला आहे की या महिन्यामध्ये किंवा ही कथा श्रवण करत असताना सात्विक प्रकारचं अन्न असलं पाहिजे. का तर जे गुण आहेत ना भगवंतानी, सत्व रज आणि तम 3 गुण, त्यावेळेला शिव परमात्मा निर्गुण निराकारातून सगुण साकार झाले. त्यावेळेला भगवंतानी 3 गुण सत्व रज आणि तम आणि 5 विषय निर्माण केले. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध 5 विषय निर्माण केले आणि 3 गुण निर्माण केले. आणि एक विषयाला एका गुणाचं तिथं अलंकार दिला. शब्द आहे ना, फक्त शब्द एक प्रकारचा नाही, शब्द 3 प्रकारचा आहे. सात्विक शब्द, राजस शब्द आणि तामस शब्द. जो सात्विक शब्द या महिन्यामध्ये आपल्या कानावर पडावा यासाठी शिव महापुराण कथा ठेवली. राजस शब्द घरामध्ये टीव्ही लावला ना तर राजस शब्द ऐकायला मिळतो, त्याच्या पलीकडे तामस शब्द तर बघायलाच मिळतो. एखाद्या ठिकाणी भांडण चाललं तर त्या ठिकाणी तामस शब्दच असतो. तसा या 5ही विषयाला 3 गुणाचा अलंकार भगवंताने दिला. म्हणून या महिन्यामध्ये सात्विकच असलं पाहिजे, अन्न सात्विक असलं पाहिजे, राहणं सात्विक असलं पाहिजे आणि आपण जे काय बोलतो ते सात्विक असलं पाहिजे, जे काय ऐकतो ते सुद्धा सात्विकच असलं पाहिजे. म्हणून शिव महापुराण कथा या पवित्र मासामध्ये शिव महापुराण कथेचं महत्व, अनेक महत्व आहे यामध्ये, अनेक महत्व आहे. पण आता ते महत्व आपण मध्यंतरी घेत चालू. यानंतर आजपासून आपण सृष्टी खंडामध्ये प्रवेश करणार आहे. भगवंताने सृष्टीची निर्मिती केली. सृष्टी खंड
आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर या भगवंताने कुणी कुणाची भक्ती केली हो? कोण अगोदर आहे कोण नंतर आहे काही सांगता येत नाही. का? ज्या वेळेला एकदा भगवान विष्णू वैकुंठावर निद्रिस्त अवस्थेमध्ये अतिशय शांत निवांत एकांत वैकुंठावर बसले होते भगवान विष्णू, आणि ब्रह्मदेव त्यांच्या भेटीला गेले. कुठं? वैकुंठावर. भेटीला गेल्यानंतर भगवान विष्णूला वाटलं की ब्रह्मदेवाने उठावं मला नमस्कार करा, आणि ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आलं माझ्यापेक्षा अजून लहान आहे कोण? भगवान विष्णू, त्यांनी मला नमस्कार करा. राग आला ब्रह्मदेवाला, आणि ब्रह्मदेवाने म्हणते तुम्ही मला नमस्कार कसं काही केला नाही? भगवान विष्णू म्हणले काय प्रश्न आला नमस्कार करण्याचा? का? मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. कोण म्हणतो? तुम्ही तर माझ्या नाभी कमळामधून उत्पन्न झाला, तुम्ही कसं काय मोठे? ब्रह्मदेवाने सांगितलं मीच मोठा आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. का तर अहंकार, वाद निर्माण झाला आणि भांडण सुरू झालं. भांडण एवढं सुरू झालं, दोघांचं भांडण एवढं सुरू झालं, मारामारीचं भांडण सुरू झालं, युद्धापर्यंत येऊन ते भांडण पोहोचलं. एवढं जोरात भांडण सुरू झालं. का बरं एवढं भांडण सुरू झालं? तर फक्त श्रेष्ठ कोण याचा वाद सुरू होता. यावरून मोठं भांडण सुरू झालं. पण शिव परमात्म्याने दोघांना एक एक अस्त्र दिलं होतं. का? तर भगवान विष्णूने सुद्धा शिव परमात्म्याची पूजा केलेली आहे. हरिस्ते सहस्रम कमलबली माधाय पदयोः यदे कोणे तस्मिन् बीजमुदा परमने. हरिनं काय केलं? स्वतःचं नेत्र काढलं. 1000 सहस्रम 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला, आणि 999 झाले आणि एकच कमळ कमी पडलं. कुठंच कमळ मिळायला तयार नाही. तिन्ही लोकांमध्ये जाऊन बघितलं, स्वर्ग लोक, नंदी लोक आणि पाताळ लोक, तिन्ही लोकांमध्ये जाऊन बघितलं, एक कमळ कुठंच मिळायला तयार नाही. का तर ती शिव परमात्म्याची लीला होती. काय करावं? कारण एवढे कमळ वाय गेली तपश्चर्या, आणि माझ्या तपश्चर्यामध्ये जर विघ्न येत असेल तर मी कमी पडणार नाही. भगवान विष्णूंनी स्वतःचं नेत्र कमल काढलं, स्वतःचं नेत्र कमल काढलं, शिव परमात्म्याला समर्पित केलं, भक्ती केली. स्वतःचं नेत्र काढून शिव परमात्म्याला समर्पित केलं, आणि तो जो संकल्प होता, कारण ज्या ठिकाणी आपण संकल्प करतो त्या ठिकाणी विकल्प होण्याची जरा शक्यता असते. एखादी पूजा जर आपण संकल्प करून करत आहे त्यामध्ये अतिशय विघ्न येतात. बरोबर आहे का? चिंचवडकर झोपले का काय? काय एकाग्र झाले? नेमकं झालं काय? अरे काय संकल्प करून जर तुम्ही काही करायला नाही, एखादा व्रत करायला दररोज नाही भूक लागणार, पण व्रताच्या दिवशी उपवासाच्या दिवशी नक्कीच भूक लागणार. का तर संकल्प आहे का विकल्प आहे? एखादं काम तुम्ही हातामध्ये घेतलं संकल्प करून, एवढे सोमवार करणार नक्की तेवढ्यामध्ये विघ्न यायला लागणार. का तर शिव परमात्मा सहजासहजी वरदान देण्यावर नाही. बरोबर आहे? सहजासहजी वरदान देण्यामध्ये नाही, अगोदर भक्ताची परीक्षा घेत असतो. शिव परमात्मा भक्ताची परीक्षा घेतो, मग वरदान देतो. तसं भगवान विष्णूची सुद्धा परीक्षा घेतली, पण भगवान विष्णू मागे नाही हटले. स्वतःचं नेत्र कमल काढलं आणि शिव परमात्म्याला वाहिलं. देव प्रसन्न झाले. देव प्रसन्न झाले
आणि वरदान दिलं, एक अस्त्र दिलं, जे अस्त्र कधीच खाली जाणार नाही असं एक अस्त्र दिलं. आणि तसंच ब्रह्मदेवाला सुद्धा दिलं. आणि त्या दोघांकडे ही शक्ती आहे, या दोघांना माहिती होतं आणि या दोघांनी युद्ध करायचं ठरवलं. शिव परमात्मा नंदीवर येऊन ह्या सगळ्या प्रकारे एका झाडाच्या आत पटाकून बघत होते. देवाने विचार केला, हे जर अस्त्र सोडलं तर हे अस्त्र खाली जाणार नाही, एकमेकाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. आणि भगवानी अग्निस्तंभाचं रूप घेतलं. शिव परमात्म्याने दोघांच्या मध्ये जाऊन सरळ उभं टाकलं, मध्ये उभे टाकले. आणि देवाने सांगितलं की तुमची एक परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये तुम्ही पास झालात ना मग तुम्हाला वरदान दिले, तुम्ही श्रेष्ठ म्हणून सांगितलं जाईल. तुम्ही दोघं श्रेष्ठ आहे, पण त्यासाठी सुद्धा एक परीक्षा घेतली जाईल. आणि श्रेष्ठत्वावरून वाद होता ना, परीक्षा घेतली जाईल. दोघं सुद्धा ठीक आहे. देवाने सांगितलं हा अग्निस्तंभ आहे, या अग्निस्तंभाचा मधोमध भाग, या अग्निस्तंभाचा मधोमध भाग, या भागापासून एक जणांनी वर जायचं आणि एक जणांनी खाली जायचं. ब्रह्मदेव म्हणले वर गेलं तर 21 स्वर्ग आहे, 21 स्वर्गांची त्यामुळे तो वरता 21 स्वर्ग आहे, खाली गेलं तर 7च पाताळ आहे. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आले आपण वर जावं का तर 21 आहे. आणि भगवान विष्णू त्या लिंगाच्या मधोमध अर्ध्या भागापासून खाली निघाले. विचार करा, शिव परमात्म्याची भक्ती सोपी नाही का? शिव शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, हे शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती. विचार करा, शिव कसा आहे? शिव भोळा आहे, ईश्वर भोळा नाही. देवाने दोघांची परीक्षा घ्यायची ठरवली. ब्रह्मदेव वर गेले आणि भगवान विष्णू खाली गेले. आणि श्रेष्ठ व्हायचंय ना आता. ब्रह्मदेव 21 स्वर्गापर्यंत जाऊ लागले. पृथ्वीचा आरंभ या शिव परमात्म्याचा, त्या अग्निस्तंभाचा आरंभ कुठून आहे? अग्निस्तंभाचा आरंभ कुठून आहे? 21वा स्वर्ग आलं तरी संपायला तयार नाही.
शक्यच नाही म्हणले. आता आणखी किती पळावं, किती तप होऊन चालले मुली याच्यामध्ये, किती वर्ष निघून चालले याच्यामध्ये, तरी सुद्धा जर समजा आपल्याला सापडत नाही तर मग काय करावं? आता खोटं बोलल्याशिवाय पर्याय नाही. आता खोटंच बोलावं लागणार. हरे 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 शिव महापुराण 21 स्वर्गापर्यंत गेले आणि 21व्या स्वर्गामध्ये केतकीचं फूल दिसलं. त्या केतकीच्या फुलाला सांगितलं, बाबा आता लबाड बोलण्याशिवाय पर्याय नाही, आता लबाडच बोलावं लागणार, तू सुद्धा माझी साक्षात आहे. केतकीचं फूल थरथर कापू लागलं. लबाड कुणाला बोलायचंय? शिव परमात्म्याला. केतकीचं फूल थरथर कापू लागलं. लबाड बोलायचं तरी नेमकं कोणाला? देवादिदेव महादेवाला. भगवान विष्णू 7 पातळापर्यंत गेले, कुठं काही अंत नाही. त्यांनी ठरवलं आणखी खाली जायचं, पण केतकीच्या फुलाला घेऊन ब्रह्मदेव आले. देवादिदेव महादेवाला नमस्कार केला. हे करुणेच्या सागर महादेवा, तुम्हाला माझा नमस्कार असो. देवा, तुम्हाला माझा नमस्कार असो. मला आरंभ सापडला देवा. देव म्हणे, आरंभ सापडला? हो. कसं काय? केतकीच्या फुलाला विचारा, माझं खोटं वाटत असेल तर. देवाला आनंद झाला. असा एक तरी भक्त निघाला ना त्याला आरंभ सापडला. बरं झालं म्हणजे तुला वरदान देऊन टाकू श्रेष्ठत्वाचं. पण जी गोष्ट, एखादी गोष्ट खोटं बोलत असताना एकतरी आपली जीभ थरथर कापते, किंवा आपण दुसरी गोष्ट दुसऱ्याच्या डोळे डोळे घालून बोलू शकत नाही. खोटं खोटंच असतं. खोटं बोलणाऱ्याला वाटतं आमचं नाही ओळखायला येत, पण समोर बसलेला एका मिनिटात ओळखतो. बरोबर आहे? एका मिनिटामध्ये ओळखतं. केतकीचं फुल एवढं थरथर का कापत नाही? केतकीच्या फुलाला विचारलं, काय झालं तुला? देवा महादेवा माफ करा, माफी असावी. तुमच्या पुढे खोटं बोलणं काही शक्य नाही, पण ब्रह्मदेवाने सांगितलं आणि म्हणून मी खोटं बोललो. आम्हाला आरंभ सापडलाच नाही. देवाला एवढा राग आला. महादेव बोलाय पण विसर व्हावा नाही. मग देवाला एवढा राग आला आणि भगवान विष्णूला बोलून घेतलं. भगवान विष्णूला बोलून घेतलं आणि ब्रह्मदेवाला काय सजा द्यावी मनामध्ये विचार करतात. सजा दिली पाहिजे, कारण पुन्हा खोटं बोलणार. सजा दिली पाहिजे. काय केलं पाहिजे? छेदिले शिर त्याचे, ब्रह्मा अपूज्य झाला. एका शिराचा छेद केला आणि ब्रह्मदेवाला कुठल्याही पूजेमध्ये कधीच मान दिला नाही. काय आहे ब्रह्मदेवाला मान? इथं चिंचवडमध्ये मंदिर आहे नाही ना? कुठंच नाही. फक्त एक असं ठिकाण आहे, पुष्कळ अशा ठिकाणी एक मंदिर आहे, पण पूजा करत असताना ब्रह्मदेवाची पूजा नाही. भगवान विष्णूच्या अनेक रूपामध्ये पूजा होते. राम अवतारामध्ये असेल, कृष्ण अवतारामध्ये असेल, पण ब्रह्मदेवाची पूजाच नाही. केतकीच्या फुलाला सुद्धा देवाने श्राप दिला. दुसऱ्याच्या सांगण्यावर तरी खोटं का बोलावं? जो खोटं बोलतो ना तो फक्त मला प्रिय नाही. तो सुद्धा खोटं बोललास, आजपासून माझ्या पूजेमध्ये वर्ज्य. म्हणून केतकीचं फूल भगवान शिव परमात्मेच्या पूजेमध्ये नाही. काही जणांनी चाफेचे बंद केले, केतकीचं फूल म्हणून. काही जणांनी कशाचे बंद केले, कशाचे बंद केले, कशाचे बंद केले.
अमेरिकेला मी विचारलं ताई हे फुल व्हायचं नाही, शिव महापुराणमध्ये आलंय. कुणी सांगितलं? जाई जुई चंप पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती, प्रताप सूर्य शरद चापधारी, तुझं वीण शंभो माझं कोण आली. कोण कोणतं महाशिव परमात्म्याला कोणतं माहिती पाहिजे? ज्या फुलाचा सुगंध येतो, जे फुल पांढरं आहे, भगवंताला सुगंधित फुलं आवडतात. जाई जुई चंपक पुष्प हे फुल शिव परमात्म्याला आवडतं. अनेक ढिगारा फुलं वाहत, पण जोपर्यंत एक तरी फुल सुवासिक असतं पाहिजे ते शिव परमात्म्याला फुलं आवडतं. अनेक फुलं वाहत पण एक तरी सुगंधित फुल वाहत, एक तरी ते फुलं असलं पाहिजेच पूजेमध्ये. कारण नित्य पाठाच्या 42 ओव्यामध्ये किंवा शिवस्तुतीमध्ये त्याचं वर्णन आले, खूप सुंदर वर्णन आले. या केतकीच्या फुलाला वर्ज केलं, माझ्या पूजेमध्ये तू नाही. भगवान विष्णूला श्रेष्ठ पद दिलं, माझ्यासारखीच तुझी सुद्धा पूजा केली जाईल. आनंद आहे का नाही? आनंद आहे ना? बघता 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 9 वाजले. आनंदच आहे. या नव्या पवर बसा, मस्त गाणी. आनंदच असला पाहिजे का नाही? माहित नाही का? आनंद कशाचा घ्यायचा? एक तर वेळ संपलेल्याचा, केतकीच्या फुलाला श्राप मिळाला त्याचा, भगवान विष्णूला श्रेष्ठ फल मिळालं त्याचा. चिंचवडवासी काही शुद्धीवर आहे नाही पुढे ते. आनंद घेऊन श्रावण महिन्यात शंभो कपाल बसल्यात पानाचा
त्याचा आनंद कुठे काही कळायला तयार नाही. आनंद हरवून गेला. पण खरं सांगू का, स्वतःचा आनंद स्वतःमध्ये सांगणारी शिवमहापुराण करते. आनंद वस्तूमध्ये नाही, आनंद सृष्टीमध्ये नाही, आनंद दुसऱ्यामध्ये नाही. एखादी जर वस्तू घेतली तर किती दिवस आनंद आहे? कर्ज काढून गाडी घेतली, त्या गाडीला आपण 3 आणि 4 पुसलं ना, त्याला पुसायला येत नाही. फक्त नवीन 8 दिवस गाडी माझी, घर माझं. किती दिवस आनंद? तो खरा आहे का? नश्वर आनंद आहे. पण ज्या वेळेला स्वतःच्या स्वरूपाची गुरुकडून ओळख झाली, तो आनंदच वेगळा आहे. कथा कीर्तनामध्ये किती सांगू लागले, स्वतः आनंद घेणंच वेगळे. ही कथा सांगते आपल्यासाठी. तुम्हाला सांगा, वडगावच्या मठामध्ये वडगावच्या मठामध्ये बावकर कुठे गेले आणि देशमुखीच्या या दोघी जणींनी अशी फुगडी धरली होती का? आनंदच वेगळा येतो. इथं बसलेल्या प्रत्येकाला फक्त तुमचं धगधगीचं जीवन आहे. पुणे किंवा तुम्ही इथं राहता ना या शहरामध्ये, पिंपरी चिंचवड, इथं जे राहता ना, किती दगदग आहे. 2 दिवसामध्ये जागा बदलली, एवढी ट्रॅफिक इथं. आम्हाला अशी सवय नाही बाबा. आमचं जीवन एकदम बेस्ट. आमचे राजा आम्हीच. आम्ही तर गाडी चालवायला आमचीच गाडी. दुसऱ्याने बाजू देऊन जायचं, पण इथं तसं नाही. पण दुसऱ्यामध्ये आला, तिसऱ्यामध्ये कोणी काय होईल काय सांगता येईल. अरे बापरे, जागा बदलली, जवळ गेले. इतकी दगदग आहे या शहरामध्ये. चिंचवड या शहरामध्ये एवढी दगदग आहे म्हणून महेश स्वामीने मनामध्ये विचार केला, या मनाला कुठेतरी 2 तास विरंगुळा लागला पाहिजे. कथा म्हणजे काही टाइमपास आहे? टाइमपास नाही. कुठेतरी हे दगदगीचे जे आहेत ना, यांना 5-10 मिनिटं कुठेतरी यांच्या मनाला शांतता मिळाली पाहिजे, आराम मिळाला पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे. म्हणून महेश स्वामींनी हे शिव महापुराण कथा 21 दिवस. बरोबर. कशासाठी एवढी धावपळ? कशासाठी? सगळे तुम्ही कितीला उशिरा येऊन बसता? ही मागची तपासून आहे मला थोडंसं. सगळे मिळून 8:30, 8, 8:15 नंतर जायचं म्हटलं. अहो, तुमच्यासाठी कार्यक्रम आहे, कुठंतरी आनंद मिळावा म्हणून कार्यक्रम आहे. प्रपंच कुणाला नाही, कुणाला नाही. जगद्गुरूचे कार्यक्रम घेतात, प्रपंच नाही. त्या अंध मुलांना दर्शनासाठी घेऊन गेले, प्रपंच नाही. आपल्यासाठी, कथेसाठी इथं येऊन बसला, त्याच्यासाठी 2 महिने अगोदर जेवण सुद्धा होतंय का नाही माहिती, काय माहिती नाही. विचार करा, प्रपंच नाही. आपल्याला प्रपंच आहे. भगवंताने आपल्याला वेगळा प्रपंच दिला, त्यांना नाही प्रपंच. त्यांचा प्रपंच त्यांना आपल्यामध्ये आनंद शोधतात. ज्यावेळेस तुम्ही सगळे आनंदी आहात ना, त्यावेळेला ते आनंद घेतात. ते बघून आनंद घेत होते का? तर तुम्ही सगळे आनंदी बघितले ना, की त्यांना आनंद वाटतो. हा त्यांचा प्रपंच आहे. लक्षात घ्या, प्रपंच सगळ्याला असतो. पण किती तळमळून सांगत आहे की थोडा वेळ काढा, थोडं लवकर या. मी तर तुम्हाला मुद्दा म्हणा ना, एक बिल्वपत्र आणा, इथं वहा. मुद्दा सांगितलं नाही, इथं कुठं मिळणार आहे का? एक जण आले कारण बिल्वपत्र द्या, मी म्हणलं आता आम्ही बघायला जायचं, मग घेऊन यायचं. म्हणजे तुम्ही आणा, तुम्ही ठेवा, तुम्ही घेऊन जा, असं असतं. बरोबर आहे? ज्याला पाहिजे ना त्यांनी इथं ठेवा, तर घेऊन जा. कारण आम्ही 21 दिवस तुमच्यामध्ये. आम्ही कुठं जाणार? शिव महापुराण कथा ओम नमः शिवाय अधिष्ठान व नटराज क्रीडा प्रतिष्ठान
यांच्या वतीनं व श्रावण मास तप आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने महेश स्वामी, मला नाव महेश स्वामी असं म्हणूच वाटलं, एवढे महान माणसाला आपण महेश स्वामी कसं म्हणावं, मला 3 दिवस लागले महेश स्वामी म्हणत. महेश स्वामी महाराज, महेश स्वामी महाराज, महेश स्वामी महाराज मला म्हणूच वाटलं ना, असं कसं तरीच वाटलं. पण यांनी सांगितलं अहो त्या सुद्धा नावामध्ये आदर आहे म्हणजे तुम्हाला नको वाटते, म्हणून आज मी दिवसभर प्रॅक्टिस केली आणि आता 1 दिवस लागला मला प्रॅक्टिस करायची. म्हणजे विचार करा किती महान असते. अशी आजची झालेली शिव महापुराण कथा, सृष्टीखंडामध्ये आपला झालेला प्रवेश, या YouTube लाईव्हच्या माध्यमातून अनेक जण कथा ऐकत आहेत बरोबर, किती खूप जण आनंद घेत आहेत, खूप जण. त्यांचे सुद्धा धन्यवाद, तुमचे सुद्धा धन्यवाद. प्रसादाचं अतिशय सुंदर नियोजन केलेलं. मी इकडं बघितलंच नव्हतं, मला माहितीच नव्हतं, पण मी ते व्हिडिओ मध्ये बघितलं ना काल, परत एकदा कथा बघितली त्याच्यातच दिसलं, लक्षच दिलं नाही. सुंदर असं प्रसादाचं पण नियोजन. त्यामुळं तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि महेश स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परायणकर बाबा, राचलिंग शिवाचार्य परायणकर बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होऊन माझे आई वडील, माझे सासू आणि माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी नतमस्तक होऊन गायक आज एक वाढ झाली, दररोज दोघच असायचे, त्या दोघांना बघून आज आपला व्यापा सुद्धा इथं आलेले सिद्धिंग आप्पा तळेकर, आगला व्यापा आणि गणेश आळा, या तिघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुढे बसलेले सर्व आदरणीय सर्वांचे खूप धन्यवाद. माझ्या वाणीला पूर्ण विराम. या ठिकाणी 9 वाजून गेलेले, करणीतून खूप लांब जायचं असं आरती आहे, आरती सत्कार आहे. इत्तेशा वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयोः अर्पिता तेन देवेशा प्रियंतमे सदाशिव प्रियंतमे सदाशिव. आजचा हे दुसरं पुष्प अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये शिवमहापुराण कथा, आजचा हा 3रा दिवसही ज्याने म्हणजे हे 3रं पुष्प अर्पण केलं या गुरुदत्त सेवा मंडळाच्या या दत्त मंदिराच्या हॉलमध्ये. आजचा हा शिवमहापुराण कथेच्या 21व्या दिवसातला हा 3रं पुष्प. त्यांनी सांगितलं की शहरामध्ये म्हणजे हे धकाधकीचं जीवन आहे, ते मानसिक अवस्था कळतो. गाड्यावर तुम्ही रात्री 12, 1, 2, 3, 4 म्हटलं तर ते धावतच असत. हे धावतं शहर आहे. या शहरामध्ये म्हणून आम्ही विचार केला की आम्ही पोट भरायला आलेलो असलं तरी माझा धर्म, माझा हिंदू धर्म किंवा माझ्या धर्मामध्ये जे होणाऱ्या सर्व जी कामं होतात ते याही शहरामध्ये झालं पाहिजे. आणि या ठिकाणी आम्ही आलो तरी एक दिनाने किंवा एक जोडीने आम्ही सर्व मानव जातीमध्ये जन्माला आलेले मानव म्हणून आम्ही एकत्र आलो पाहिजे. म्हणून आम्ही मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची आम्ही निर्मिती केली आणि त्याही संस्थेला बघता बघता हे आता 4थं वर्ष आमचं सुरू होते. की जसं मगाशी सांगितलं की उद्या जी अंध मुलं येणार आहेत सर्वांनी आपण वेळेत या. त्या मुलांना लाईफ टाईम 7ला म्हणलं की 7ला जेवायला ते बसतात. डोळे नसताना सुद्धा काही दिसत नाही त्यांना टाकत, फक्त त्यांची इच्छा येत असते की आम्हाला असं काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे, आम्हाला काहीतरी बाहेर नेता आलं पाहिजे. कारण का माझा समाज म्हणजे असा आला की लोक वाढदिवस म्हणले की काय करतात आजकाल, कुठंतरी अन्नशाळेत आपण शाळेत जाऊया आणि आपण अन्नदान करूया. पण त्याला अन्नदान नको आहे. कारण असं झालं की ते म्हणतात की आम्हाला खूप काही आनंद देतात, कुणी चॉकलेट देतं, कुणी, पण खायचं काय, दिसत काहीच नाहीये आम्हाला. तुम्ही द्याल ते आम्ही खात राहतो, पण आमच्या बोटाला जाऊन आम्हाला कधी बाहेर नेलं नाही. त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की अरे म्हटलं
आपण डोळे असून जाऊ शकत नाही की ही धकाधकीचे ही व्यक्तिमत्व म्हणजे म्हणतात ना, कोणीतरी दान केलं पाहिजे, कोणीतरी घेतलं पाहिजे किंवा कोणीतरी कार्य केलं पाहिजे. मी जरी पडद्यावर आता असतो तर माझ्या पाठीमागे काम करणारी असंख्य मंडळी आहे आणि या मंडळीच्या जोरावर आम्ही 25 वर्ष पूर्ण ही साधी गोष्ट. तर त्या मुलांना सुद्धा प्रत्येक काशी जगद्गुरू काशी पीठामध्ये काशी मठामध्ये पंढरपूर ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत, कोषाध्यक्ष आपले गहिनीनाथ महाराज आणि गुरुबाबा महाराज औशीकर हे तिथं काशीमध्ये होते. योगायोग असा झाला की त्यांना आम्ही दर्शन करून आल्यानंतर साक्षात गहिनीनाथ महाराजांनी साष्टांग घातला आणि सांगितलं की यांच्यामध्येच भगवंत विठ्ठल आहे आणि हे आज तुम्ही काशीला मध्ये घेऊन आला महेश स्वामी, आम्ही धन्य झालो यांचं दर्शन करून. त्यावेळेस काशीपीठाचे महास्वामीजी स्वतः उठून प्रत्येक 54 ते 55 विद्यार्थी होते की ज्याला बिलकुल दिसत नाही अशा व्यक्तिमत्वांना आम्ही घेऊन काशी असेल म्हणजे 5,500 किलोमीटर. कल्पना करा की 14 दिवस त्यांना पूर्ण सांभाळायचे, जेवण राहणं खाणं त्यांना हाताला धरून नेणं. म्हणजे अमृतसर मंदिर पासून सुवर्ण मंदिरापासून ते वैष्णोदेवी आणि वाघा बॉर्डर पासून ओंकारेश्वर महाकालेश्वर असेल, मथुरा असेल, गोकुळ असेल, वृंदावन असेल, आग्रा असेल, ह्या सर्व ठिकाणी त्यांना प्रत्येक ठिकाणी निवांत आम्ही सर्व दाखवून आणतात. आणि आता त्यांची इच्छा आहे काय आहे की ते उद्या तुम्हाला बोलतील करायचे. आम्हाला गिरनार पर्वत चढायचे, काही झालं तरी जीवनामध्ये आम्हाला गिरनार पर्वत चढायचा आहे ना. आम्हाला सौराष्ट्री जे प्रथम लिंग आहे सौराष्ट्र सोमनाथांच्या श्रीक्षेत्र म्हणजे आम्हाला पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्ही द्यावं म्हणल्यानंतर ठीक आहे. आणि त्यांचाही प्रयत्न आपण तुमच्या माध्यमातून त्यांना 10 दिवस गुजरात या राज्यामध्ये आम्ही नेणार आहोत. सौराष्ट्र सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, पावागड, जुनागड, गिरनार पर्वत आणि ब्रह्मदेवाचं जिथं पुष्कर मंदिर आहे राजस्थानमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेणार आहोत. कारण का त्यांच्यामध्ये देव आहे. तुम्ही पाहिलात ना, डोळ्यात अश्रू येईल इतके सुंदर मुलं आणि इतकी गोड आवाजाची मुलं आहेत. जे आवाज गाणी त्यांच्याबरोबर जे माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होते ते धन्य होऊन त्यांचं म्हणजे ते अक्षरशः बोल त्या मुलांना ते आम्ही डोळे असणाऱ्या व्यक्तीची ट्रिप काढतो त्यावेळेस लोक काय करतात प्रत्येक अर्ध्या तासाला राहिले. पण या मुलांना जर सांगितले की आज रात्री आपण गाडीत बसले उद्या सकाळपर्यंत हालत नव्हती म्हणजे इतकं आज्ञेचं पालन करायचं. तर ती मुलं उद्या साक्षात शिवकथा ऐकण्यासाठी इथे येतात. आपण वेळेत आला प्रॉपर त्यांना आम्ही काय करतो की इथं त्यांना जेवणाची व्यवस्था प्रसादाची हे होते म्हणून आम्ही आहे त्या ठिकाणी त्यांना पूर्व प्रसाद घेऊन आम्ही प्रसाद पाठवत असतो. त्यांना कंटिन्यू मागच्याही वर्षी 15 दिवस कार्यक्रम होता तर आम्ही रोज सकाळ संध्याकाळ त्यांना जेवण करून हे करायचं आणायचं. तर उद्याही ते बरोबर 7 वाजता प्रसाद घेऊन तिकडे आपण पाठवलेला. ते 7:30 ते 8च्या दरम्यान पर्यंत सर्व मुलं इथे येणार आहे आणि उद्याचा कदाचित 9चा 9:30 सुद्धा वेळ होईल. थोडासा कधीतरी उशीर होईल, थोडं सहन करा. आणि आज विशेष म्हणजे आजचा हा तिसरं पुष्प जे आता अर्पण केलं यासाठी अनेक मान्यवरांनी जसं मगाशी सांगितलं की महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर धनंजय सपकाळ आलेले आहेत. त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी पुढे यायचं आहे आणि ताईच्या हस्ते त्यांनी शाल घेऊन आपला आशीर्वाद घ्यायचा आहे. अशा विविध क्षेत्रातील मान्यवर रोज आपल्या कार्यामध्ये येणार आहे. पलीकडून जावं पाहिजे आहे, पलीकडून सांगत जावं. धन्यवाद. आणि आजची महामंगळ आरतीसाठी मी आम्हाला विशेष नेहमी म्हणजे गेली अनेक वर्ष कुठल्याही कार्यामध्ये सतत अशी सर्वजण मदत करतात.
अशात रोज आपण सुरुवातीला आपण पुष्पहार अर्पण करण्यासाठी वेळेत आलात म्हणजे आम्हाला आम्ही लिहून ठेवत नाही काय कुठलंही जे जे समोर दिसतात त्यांना आपण घ्यायचं आणि कथेला प्रारंभ करायचा कारण तो वेळ नाही गेला पाहिजे वेळेचंही भान राखता आलं पाहिजे. मी श्रीमान गुरुविश्वेश्वर स्वामी या उभयंतांना विनंती करतो की आपण महामंगळ आरतीसाठी आज आपण यायचं आहे श्री वसवली कारण का 2009 ज्यावेळेस पंचपीठाचा पंचपीठाधीश्वरांचा योगमान महोत्सव कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आपण 2009 घेतला होता. अत्यंत मेहनत घेऊन अत्यंत म्हणजे हा कार्य यशस्वी करण्यासाठी अशा अनेक मंडळी आहेत की आपण रोज त्यांचा आपण वेगवेगळ्या माध्यमातून कारण का 25वं वर्ष असल्यामुळं आपण प्रत्येक महोत्सवी वर्षात आपण आहोत. त्यानिमित्त आपण या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आपण गौरव रोज करणार आहोत. कार्यकर्त्याचा अभाव आहे थोडासा त्यामुळे काय होतं कार्यकर्ते सर्व कामाला जाऊन येतात कुणाची दांडी नाही पडली पाहिजे. प्रत्येक जण प्रत्येक कोणी मग रिक्षा चालवतं कोणी काय मग त्यांचं काम सांभाळायचं मग त्या सगळ्यांचं काम मला एक तर जेवढं होतं एखादी चूक होत ते तर वैरे स्वामी पण ड्युटीला आहे. करुणारतीची माळ